नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, CTET असेल किंवा TET असेल या सर्वांसाठी कविता आणि त्यावर आधारित प्रश्न महत्त्वाचे असतात. तर आता आपण CTETचा अभ्यास करत आहोत. CTETच्या अभ्यासक्रमामध्ये आता आपण कविता व त्यावरील आधारित प्रश्न याची चौथी तासिका या ठिकाणी भाग 4 आपण घेत आहोत. सुरू करूया आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे कवितेवर. काही कविता वाचूया आपण. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रभाती सूर्य येताना, पहाटे धुंद होताना, फुलांचे रंग ल्यायाला, सोये आकाश नटताना, अशा या सुंदरतेला मनाचे दार उघडावे, जगाला प्रेम अर्पावे. आता या ठिकाणी यावर आपल्याला काय करायला सांगितलं बघूया आपण. वरील ओळीमध्ये मनाचे दार उघडावे या शब्दप्रयोगातून कवीला कोणता व्यापक अर्थ सूचित करायचा आहे. तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिले. 4ही पर्याय आपण बघू. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक C बघा. सर्व प्रकारचे पूर्वग्रह त्यागून विश्वात्मक प्रेमाचा स्वीकार करणे. कवितेतील खरा धर्म हा प्रेमाचा असून त्यातील मनाचा संकुचितपणा सोडून विशाल दृष्टिकोन ठेवणे अपेक्षित आहे. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न. कविता 1 संदर्भात सोये आकाश नटताना या ओळीतील नटणे ही क्रिया निसर्गाच्या कोणत्या रूपाचं दर्शन घडवते. कोणत्या रूपात दर्शन घडवते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक D बघा. सूर्योदयाच्या वेळी आकाशात उमटणाऱ्या विविध छटांचं ते सौंदर्य याचं दर्शन ती घडवते. पहाटे सूर्य येताना आकाश विविध रंगांनी न्हाऊन निघते, त्याला कवीने नटणे असे म्हटले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. कविता 1 मध्ये धर्म या शब्दाची व्याख्या कशा प्रकारे करण्यात आली आहे. तर कशा प्रकारे करण्यात आली आहे. तर पहिलंच पर्याय बघा, लक्षात येऊन जाईल. मानवतावाद आणि निस्वार्थी प्रेम हीच खरी ओळख, धर्माची खरी ओळख असणे. कारण कवितेच्या पहिल्याच वेळी जगाला प्रेम अर्पण करणे हाच एक खरा धर्म असल्याचे सांगितलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आता दुसरी कविता बघूया आपण. माझी माय सरसावती जशी उन्हातली सावली, तिच्या कष्टाची ही गाणी जणू दुःखाची सावली. रात्रंदिन राबे शेतात, मातीशी तिचं नातं, घाम गाळून पिकवते सोन्यासारखं पातं. आता या ठिकाणी याच्यावर प्रश्न काय बघा. या कवितेतील माझी माय उन्हातली सावली या रूपकाचा सर्वात योग्य अर्थ कोणता. तर सर्वात कोणता योग्य अर्थ बघा. आता 4 पर्याय दिलेले आहेत. कठोर संकटाच्या काळात आईकडून मिळणारा आधार आणि शीतलता म्हणजे पर्याय क्रमांक D. जसे कडक उन्हात सावली सुखद वाटते, तसे जीवनाच्या संघर्षात आईचं अस्तित्व सुखद आणि आधार देणारं असतं. म्हणून पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 5वा प्रश्न. कविता 2 मधील सोन्यासारखं पातं या शब्दप्रयोगातून शेतकऱ्याच्या कोणत्या भावनेचे दर्शन घडते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक B बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पर्याय क्रमांक B. कष्टाने पिकवलेल्या धान्याचे मूल्य आणि त्याबद्दलचा अभिमान. कारण का शेतकरी आपल्या घामाने जे पीक घेतो ते त्याच्यासाठी सोन्या इतकंच मौल्यवान असतं. म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. कविता 2 मध्ये मातीशी तिचं नातं असं का म्हटलं आहे. तर त्याचं कारण पहिल्याच प्रश्नात दिलेलं आहे. कारण ती शेतात दिवसभर मातीमध्ये कष्ट करते आणि मातीशी एकरूप झालेली आहे. कारण तिचे जीवन, कष्ट आणि उपजीविका सर्व काही मातीवर अवलंबून असल्याने तिचे मातीशी अतूट नाते आहे. म्हणून पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आता तिसरी कविता आपण बघूया. या ठिकाणी. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. या कवितेच्या 4 ओळी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. बघू याच्यावर प्रश्न काय आहे. भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा या ओळीतून कवीला कोणता राजकीय किंवा सामाजिक संदेश द्यायचा आहे. कोणता सामाजिक संदेश द्यायचा आहे. तर 4ही पर्याय तुमच्यासमोर ठेवतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर या ठिकाणी 4ही पर्याय तुमच्यासमोर आहेत. पर्याय क्रमांक B बघा. महाराष्ट्राच्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तावर प्रभाव पाडणे किंवा राष्ट्रीय एकात्मता साधणे. तर या ठिकाणी हा संदेश द्यायचा आहे. यमुना हे दिल्लीचे म्हणजेच उत्तर भारताचं प्रतीक आहे आणि भीमथडी म्हणजे महाराष्ट्राचं प्रतीक आहे. च्या सामर्थ्याने म्हणजे भीमथडीच्या सामर्थ्याने राष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्राच्या सामर्थ्याने राष्ट्रीय स्तरावर एकजूट निर्माण करण्याचा संदेश द्यायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 8 कडे.
कविता 3मध्ये उल्लेखलेल्या नद्यांच्या नावांचा वापर करून कवीने काय साध्य केले आहे? तर काय साध्य केलं आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक संस्कृतीचे आणि त्यांच्या एकतेचे चित्रण केलेले आहे. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या नद्यांचं पाणी एकाच मातीच्या घागरीत येणे हे विविधतेमधील एकतेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. कविता 3मध्ये मातीच्या घागरी हे कशाचं प्रतीक असू शकतं? तर कशाचं प्रतीक असू शकतं? तर पर्याय क्रमांक डी बघा, महाराष्ट्राची माती आणि त्यातून घडलेली संस्कृती याचं प्रतीक असू शकतं. मातीची घागर ही सामान्य जनतेची आणि जमिनीशी जोडलेल्या संस्कृतीची ओळख करून देते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता आपण चौथी कविता बघत आहोत. शब्दाच्या पलीकडे भाव ते उमजले, मौन ही साक्ष देई जे ओठांवर ना आले, डोळ्यांच्या कडांमध्ये साठले ते आभाळ, पावसाच्या धारांनी भिजले हे रानमाळ. तर या ठिकाणी या कवितेच्या 4 ओळी आहेत, तुम्हाला समजल्या असतीलच. बघूया आपण याच्यावरचे प्रश्न. शब्दांच्या पलीकडे या ओळीचा या संदर्भात सर्वात सखोल अर्थ कोणता? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. तर सर्वात सखोल अर्थ कोणता आहे शब्दाच्या पलीकडेचा? तर पर्याय क्रमांक सी, शब्दाच्या सहाय्याने भावना व्यक्त करणे अशक्य असणारी स्थिती. काही भावना इतक्या तीव्र असतात की त्या भाषेत मांडता येत नाहीत, त्या फक्त जाणूनच घेता येतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. कविता 4मध्ये डोळ्यांच्या कडांमध्ये साठले ते आभाळ यातून कोणती अवस्था सूचित होते? तर कोणती अवस्था सूचित होते? तर पर्याय क्रमांक सी बघा, गहन दुःखाचा किंवा आनंदाचा अतिरेक होऊन डोळे अश्रूंनी डबडबले आहेत, ही अवस्था या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. कारण आभाळ हे विशालतेचं प्रतीक आहे. डोळ्यात आभाळ साठणे म्हणजेच भावनेचा विशाल पूर येणे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा. कविता 4मधील मौन ही साक्ष देई या विधानाचा अर्थ काय? आता एक पहिलाच बघा पर्याय दिलेला आहे, शब्द वापरण्यापेक्षा शांत राहून अधिक तीव्रतेने सत्य व्यक्त होते. तर या ठिकाणी कधीकधी शांतता ही शब्दांपेक्षा जास्त प्रभावीपणे भावनांची साक्ष देते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. आता हे सगळं पेडॉलॉजीवर, आता आपण आत्तापर्यंत 12 प्रश्न कवितेवर बघितले. आता पेडॉलॉजीवर, कवितेवर आधारित जे काही पेडॉलॉजी आहे त्यावर हे प्रश्न असणार आहे. प्राथमिक स्तरावर कविता अध्यापन करताना शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक भर देणं अपेक्षित आहे? तर कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे? तर पर्याय क्रमांक बी, कवितेचा तालबद्ध आणि लयबद्ध रसास्वाद घेण्यास प्रोत्साहन देणे. कारण का, कविता ही गाण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी असते, त्यामुळे ताल आणि लय प्राथमिक स्तरावर आवश्यक आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न, कवितेचा रसास्वाद घेताना रसग्रहण या प्रक्रियेत नेमका कशाचा समावेश होतो? तर रसग्रहणात कशाचा समावेश होतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, कवितेत शब्द सौंदर्य, अर्थ सौंदर्य आणि विचार सौंदर्य यांचं चिकित्सक मूल्यमापन करणे. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी तुमच्या समोर ठेवलेला आहे. शब्द सौंदर्य, अर्थ सौंदर्य आणि विचार सौंदर्य यांचे चिकित्सक मूल्यमापन करणे हे रसग्रहणामध्ये येतं. कारण रसग्रहणामध्ये कवीची भाषाशैली, अलंकार आणि त्यातून मिळणारा आनंद या सर्वाचा विचार केला जातो. यालाच रसग्रहण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. एखादी कविता शिकवताना तुलनात्मक पद्धतीचा वापर कधी केला जातो? कधी केला जातो तुलनात्मक पद्धतीचा वापर? तर या ठिकाणी बघा तुमच्या लक्षात येईल, 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय क्रमांक सी बघा, जेव्हा एकाच विषयावर आधारित 2 वेगवेगळ्या कवींच्या कवितांचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी काय असतं? तेव्हा त्या ठिकाणी तुलनात्मक पद्धतीचा वापर केला जातो. कारण 2 कवितांमधील साम्य आणि फरक अभ्यासल्याने विद्यार्थ्यांच्या आकलनात भर पडते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न, भाषा शिकण्याच्या संदर्भात सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी विकसित करण्यासाठी कवितेचा वापर कसा फायदेशीर ठरतो? आता सर्जनशीलतेसाठी कवितेचा वापर कसा फायदेशीर आहे? तर बघा पर्याय क्रमांक सी बघा, विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दांवरून स्वतःच्या ओळी किंवा चारोळ्या तयार करण्यास प्रवृत्त करून. कारण का, स्वतः काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे सर्जनशीलता, जी कवितेमुळे सुलभ होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही या ठिकाणी पर्याय बघा, सी पर्याय दिलेला आहे की नाही, पर्याय क्रमांक सी बघा. तर या ठिकाणी
विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दावरून स्वतःच्या ओळी किंवा चारोळ्या तयार करण्यास प्रवृत्त करणे हेच या ठिकाणी काय आहे, सृजनशीलता विकसित करण्यासाठी महत्त्वाचं आहे. समजलं सर्वांना? चला पुढे जाऊया प्रश्न 17कडे. मराठी भाषेच्या शिक्षणात भावात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात प्रभावी आहे? तर कोणता घटक सर्वात प्रभावी आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय तुमच्यासमोर देतो. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की भावात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात शेवटचा पर्याय कविता आणि ललित साहित्य हे या ठिकाणी काय कशासाठी महत्त्वाचं आहे? भावात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी. कारण कविता थेट मनाला भिडते आणि त्यातून भावनांचे प्रकटीकरण व संवर्धन होते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक कितीकडे? प्रश्न क्रमांक 18कडे. NFC आहे की नाही, NFC म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 नुसार भाषा वर्गात कवितेचे स्थान काय असावे? काय असलं पाहिजे? भाषेच्या वर्गामध्ये कवितेचं स्थान काय असलं पाहिजे? तर या ठिकाणी एक अनुभव जो विद्यार्थ्याला स्वतःच्या जगाशी जोडण्यास मदत करतो हे स्थान भाषेच्या तासिकेमध्ये कवितेचं असलं पाहिजे. कारण NCF 2005 शिक्षणाला बाह्य जीवनाशी जोडण्यावर भर देते. कविता हे त्याचं उत्तम माध्यम आहे. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा. कवितेमध्ये प्रतिमा म्हणजे काय? कवितेमध्ये प्रतिमा म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक C बघा. कवितेमध्ये प्रतिमा म्हणजे काय? तर शब्दांच्या माध्यमातून वाचकाच्या डोळ्यासमोर उभे राहणारं चित्र. कारण का? कवी अशा शब्दांचा वापर करतो ज्यामुळे वाचकाला तो प्रसंग किंवा वस्तू प्रत्यक्षात दिसल्यासारखी वाटते. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. कवितेतील ध्वन्यार्थ शोधणे म्हणजे काय? आता ध्वन्यार्थ शोधणे म्हणजेच काय? तर शब्दांच्या पलीकडे असणारा गर्भित अर्थ किंवा भाव ओळखणे हे की नाही. कारण का? कवितेत अनेकदा जे सांगितले जाते त्यापेक्षा काहीतरी वेगळा आणि खोलवरचा अर्थ दडलेला असतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं या ठिकाणी तुमच्यासमोर पर्याय क्रमांक डी बघा खाली होता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी शब्दांच्या पलीकडे असणारा गर्भित अर्थ किंवा भाव ओळखणे यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं? ध्वन्यार्थ शोधणे म्हटलं जातं. लक्षात? चला पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा प्रश्न. एखाद्या विद्यार्थ्याला कविता समजत नसेल तर शिक्षकांनी खालीलपैकी कोणती उपचारात्मक कृती करावी? कोणती उपचारात्मक कृती करावी? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. कवितेच्या विषयाशी संबंधित चित्रे, व्हिडिओ किंवा प्रत्यक्ष अनुभव दाखवणे ही कृती आपल्याला करावी लागेल. कारण श्राव्य किंवा दृकश्राव्य साधनांमुळे अमूर्त कल्पना मूर्त होण्यास मदत होते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22वा प्रश्न. कवितेच्या अध्यापनात मौन वाचन किती महत्त्वाचं आहे? किती महत्त्वाचं आहे? तर पर्याय क्रमांक बी बघा. तुमच्या लक्षात येईल मौन वाचन किती महत्त्वाचं आहे. कवितेत मौन वाचनापेक्षा प्रकट वाचन आणि रसास्वाद अधिक महत्त्वाचा असतो. कारण कविता ही ऐकण्यासाठी आणि म्हणण्यासाठी असते, त्यामुळे ती प्रकटपणे वाचणे जास्त प्रभावी असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कवितेतील अलंकार. पुढचा प्रश्न बघा 23वा. कवितेतील अलंकार शिकवण्यामागचा मुख्य उद्देश काय असावा? काय असावा अलंकार शिकवण्यामागचा उद्देश? तर पर्याय क्रमांक डी बघा. भाषेचे सौंदर्य आणि अभिव्यक्तीची खुमारी विद्यार्थ्यांना समजणे हा अलंकार शिकवण्यामागचा उद्देश असतो. कारण का? अलंकारामुळे साध्या विधानाला आकर्षकता येते हे समजणे महत्त्वाचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. एखाद्या कवितेत विरोधालंकार असेल तर शिक्षकाने तो कसा स्पष्ट करावा? आता विरोधालंकार जर असेल तर तो कसा स्पष्ट करायचा आहे? तर पर्याय क्रमांक डी बघा. वरवर पाहता विरोध वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात सत्य असणाऱ्या स्थितीचं उदाहरण देऊन या ठिकाणी आपण काय करू शकतो? विरोधालंकार शिकवू शकतो किंवा स्पष्ट करू शकतो. कारण विरोधालंकार म्हणजे ज्यात शब्दांमध्ये विरोध असतो पण अर्थामध्ये नसतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. शिक्षकाने वर्गात कविता गायन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करणं अपेक्षित आहे? काय केलं पाहिजे मग विद्यार्थ्यांनी? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. विद्यार्थ्यांनी कविता शिकल्यानंतर काय करायचं? कवितेतून मिळालेला आनंद आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहिजे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि रसास्वाद हे कवितेच्या तासिकाचं यश आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा. खालीलपैकी कोणते विधान कवितेच्या स्वरूपाचे अचूक वर्णन करतं? पहिलाच पर्याय बघा. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कविता ही भावनांची लयबद्ध मांडणी
आहे, कारण भावना आणि लय हे कवितेचे प्राण मानले जातात. म्हणून या ठिकाणी पहिलं जे पर्याय आहे ते कवितेच्या स्वरूपाचं अचूक वर्णन करतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात शब्दसंग्रह वाढवण्यासाठी कविता कशी मदत करते? कशी मदत करते शब्दसंग्रह वाढवण्यासाठी? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. शब्दांचा नाविन्यपूर्ण आणि प्रतिकात्मक वापर अनुभवायला मिळतो म्हणून, कारण कवितेत शब्द त्यांच्या मूळ अर्थापेक्षा वेगळ्या अर्थाने वापरले जातात, ज्यामुळे शब्द संपत्ती निर्माण होते, समृद्ध होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा, कवितेच्या मूल्यमापनासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात अयोग्य आहे? या ठिकाणी सर्वात अयोग्य विचारलेलं आपल्याला. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, केवळ कवीचे, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, केवळ कवीचे जन्म मृत्यू वर्ष विचारणे, कारण हे केवळ माहितीवर आधारित आहे, यामुळे कवितेच्या आकलनाचं मूल्यमापन होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि 29वा प्रश्न, कवितेतील लय रिदम म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक डी बघा. लय म्हणजेच काय? शब्दांच्या उच्चारातील चढ आणि उतार आणि नियमितता यालाच लय म्हटलं जातं. कारण लय म्हणजे अक्षरांच्या किंवा स्वरांच्या अशा विशिष्ट क्रमाने येणारी मांडणी, ज्यामुळे एक नाद निर्माण होतो, त्यालाच लय म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30, एखाद्या कवितेतील उपमा ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना काय शोधण्यास सांगावे? म्हणजे उपमा ओळखण्यासाठी काय शोधायला सांगायचं आहे? गत, सारखा, प्रमाणे, सम यासारखे साम्यवाचक शब्द बघा, सी दिलेलं आहे. गत, सारखा, प्रमाणे, सम यासारखे साम्यवाचक शब्द शोधायला सांगायचे, कारण उपमा अलंकारात दोन गोष्टीतील साम्य दर्शवण्यासाठी हे शब्द वापरले जातात, ज्यालाच उपमा अलंकार असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी आपण 30 प्रश्न झालेले आहेत आपलं मराठी आणि शिक्षाशास्त्र या विषयावर, कविता व त्यावरील प्रश्न, त्यामध्ये पेडॉलॉजी पण आलेला आहे. आशा करतो तुम्हाला ते समजलं असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून TET आणि CTT दोन्ही परीक्षेसाठी जेवढे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला योग्य मिळतील आणि सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थांबतो, पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.